तुम्ही मागाली मला म्हणा नातात का पैसे गुतवायचे तर हा गुतवायचेत ना, मग आता घरात तरी कवर ठेवणार आपण. हा असं वायाला जाण्यापेक्षा रोजचं तुमच्या असं खर्च नाही जातात म्हणजे हा मला काय झालं आमचं ते साहेब होतं हम्म. ती म्हणले की बाबा आमच्याकडे असं स्कीम आहे बाबा की मी तुम्ही आज मी पैसे मी दिले सांगतो ना, मॅम काय आहे, आमची जी कंपनी हा सिस्पे तर ती 5% वरती 10 पर्यंत आम्ही तुम्हाला त्याच्यावरती पैसे देतो तुम्हाला. हा हा म्हणजे समजा 1 लाख गुंतवले तर दर महिन्याला तुम्हाला 8 ते 10 हजार रुपये तुमच्या अकाउंटला फिक्स येणार. फिक्स येणार मग हा. तर चांगलं आहे. मी सुद्धा 6 महिने झालं गुतवले त्यात पैसे हा का? इथं बऱ्याच मला जणांनी 8,000 रुपये महिने येतात आता अरे बाप आता हे तुमच्याच गावातली लिस्ट आहे माझ्याकडे काय. हा हे तुकाराम लोंढे, अरे बापरे. हे हर्षल धांडे, हे नितीन आस्वर, हा हा हे सोमनाथ भगत, हे सगळ्यांनी गुतवले हे सगळ्यांचे पैसे देत. मग तर चांगलं आहे. मग फक्त ठराविक अमाऊंट अशी फिक्स अमाऊंट नाही, तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे अमाऊंट तुम्ही गुंतवू शकता. त्यानुसार तुम्हाला 8 ते 10% रिटर्न भेटेल. चांगलं आहे मग गुंतवते आहे माझ्याकडे पैसे. आणि तुम्ही अजून 2-3 होते ना म्हणले, हा नाही आहेत ना बघा बरं त्यांना बोलावं बरं. ते आहेत. मग आता ते जरा जास्त चौकशी करतात तसं काही हा ती tension काय घ्यावं असेल ते त्यांच्या पुढे आपले स्कीम मांडू, हा. ती त्यांचं कशा पद्धतीने मांडायचे ते ठरवते. तुम्ही जेवढे असताना सोमनाथ सर आणि तुम्ही बोलून घ्या, मी त्यांना स्कीम सांगतो. बरोबर म्हणजे कसं सगळ्याला सांगितलं व्यवस्थित. समोर राहा. सांगितलं म्हणजे हा. त्याला बी Tension. टेन्शन नाही काय, मग तुम्हाला बी नाही काय बरं मी येते त्यांना घेऊन. हो हो. या लवकर तुम्ही. कसं आहे सोमनाथ सर, तुमच्या अंडर जेवढे तुमच्या गावातले मंडळी तेवढे याकडे जॉईन झाले तर त्यातलं बी कमिशन तुम्हाला काय येत जाईल थोडंसं. त्याच्यामुळे तर म्हणलं ना मग आता ही तर 8,000 येतातच हा. मला आणि पुढे ह्यांना दोघे तिघे जण आणखी जॉईन केले की माझं बी फायदा होणार. एखाद्याकडे रक्कम जास्त असते, एखाद्याकडे सोनं येते, त्यांच्या बँकेत जर 1-1.5 रुपये टक्का भेटत असेल तर काय त्याच्यापेक्षा जास्त. माझं डॅशबोर्ड का दिसेना? ताईंलाच फोन लावते. हॅलो. हा ताई, तुमचं ते डॅशबोर्ड दिसतंय का? मी काय बघितलं नाही ग, काय झालं? अहो माझं दिसेना. अहो मी रोज सकाळ संध्याकाळ बघते, ते बघून तरी बरं वाटतंय. आता काय करायचं बघा बरं एकदा, तुमचं दिसतंय का? मी बघते त्यात चेक करते आणि मग तू बघते आणि तुला सांगते येते तुझ्याकडं. हा बाई या पटकन. इथं मी काय कपडे वाळत घालत होते, काय दिसेना. मकरम टेन्शन व्हायला लागलंय आता. काही नको टेन्शन घेऊ, कुठं नाही जाणार, पैसे दिसते. हा या बाई पटकन या, बघू आपण ते काय. मी घरी पण बरं, सांगितलं बरं. नव्हतं एकतर. हा हा या. हा. अहो ताई डॅशबोर्ड दिसेना, बघा बरं तुम्ही, तुमचं दिसतंय का? अगं बाई मी तर खुरपीत होते, मी आता लक्ष दिलं नाही त्याच्याकडे आणि अहो. कसं काय असं दिसतंय. माझं पण काय दिसेना. बघा बाई आता काय करायचं ते. मी तुमच्या विश्वासावर दिलं बघा सगळं आता. अगं पण ते आता लॉग इन आणि ते डायरेक्टच अकाउंट उडाल्यासारखं झालंय, ते तर काहीच सापडा नाही. अकाउंट उडालं? हा ए, एकदा- अमाऊंट दिसना, टाकलेलं दिसना आणि आलेले दिसना. अहो मला तर भीती वाटायला लागली बाई ताई, बघा आता. आता आपल्याला तर काय याच्यातलं जास्त माहित नाही, त्यांनी जसं सांगितलं तसं मी बघितलं. तू बोलल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं, पण आता तर काही दिसना. बघू तुझ्या ह्याच्यात. बघा की कुठंच काही नाही. अगं याच्यात तर काहीच दिसत नाही आणि अकाउंटच दिसत नाही. पहिली गोष्ट म्हणजे तेव्हा आता पैसे आलेले गेलेले सगळं दिसत होतं. आता काय करायचं? चल त्याच्याकडे चला. हा, तिला पण बघू आपण, तिच्याकडे दिसते, तिच्या अकाउंटला दिसतात का काय. नाही तर माझ्या पोरालाच बेत करते मी आता. मग काय? मला तर लयच टेन्शन आलंय बाई. मग काय? मी तर माझं आणि तुम्हाला दोघीला घेऊन हे केलंय. ओ ए पोरा, कुठं आहे ते? आवाज दे बरं. ओ समा भाऊजी, सोमा इकडे ये लवकर. आला का इकडे या. इकडे? काकू तुम्ही काय झालं अरे काय कुठं ना करून ठेवलंय तू आमच्या माग. माझी ते तुझं दाखव बरं, ते डॅशबोर्ड पैसे दाखवा बरं. बघा बरं भाऊजी, तुमचं दिसतंय का ते? वहिनी आता काय सांगू तुम्हाला काकू काय झालं विषय आता? असं झालाय अहो मी सुद्धा पैसे आहेत ना स्वसाठी ही उचलून दिलं तर जोडीदाराकडून घेऊन दिलं बरं का. आता खरं सांगायचं म्हणलं तर ती कंपनीच फ्रॉड निघली. अगं बाई, आता माझं सुद्धा गुंतवलेले पैसे ना त्याच्यामध्ये, मी काय नाही म्हणतोय का तवा. भाऊजी काय वेट बीट लागले काय? नीट सांगा नेमकं काय अरे झालं. तुला काय चक्कर बसला का? आपल्याला फाशी घ्यायचे काम होते नाही, काय थोडे पैसे गुतवले का? अहो पण मला बी मान्य ना माझं बी गुंतलं मान्य म्हणजे अरे लाखोनी पैसे गुतवलेत आपण. तुम्ही म्हणलं होतं ना, आम्ही तर घरी पण नाही सांगितलं. आता घरात ठेवते ना कामाला. नवरा काय म्हणेल माझा? आता मलाच टेन्शन आलंय मेन म्हणजे. भाऊजी तुम्हाला बघून ताई तुम्हाला पण माहित नव्हतं काय? आता मला काय माहिती, मी याच्या भरोश्यावर काकू लाव, काकू घरी ठेवतीस तर पैसे लाव होते 4चे 2. अरे तू काय, तू सगळंच तो आपण नाही फाशी ना, आम्हाला फाशी द्यायचं काम केलं. आता मला एक सांगा, मी पैसे माझ्याकडे घेतलं होतं का नव्हतं का नाही? आता तुझ्याकडे आता तुला तुमच्याकडे सगळं नव्हतं, पण माहिती. तुमच्या विश्वासावर दिलतं आम्ही. अहो दिलतं, पण तुम्हाला पण त्याची आशा होती ना की बाबा 4 पैसे आम्हाला आशा होती द्यायचे. म्हणून तर दिलतं ना आम्ही. हा? आता काय करायचं? सासू मला सासरे आलं काय होतं. बोलतील, मी सांगितलं पण मला नाही. वहिनी मला आलं होतं म्हणून तुम्हाला दाखवलं का ना मला आल्यात म्हणून पैसे. मी खोटं बोललो ख्यात काहीतरी.
पण मग तूच त्याच्यात काही सामील बिमील आहे? ह्यांनीच घेतले हो असतील नाही हो पैसे. काकू तसं काय नाही तसं काय नाही हो. मग तू एवढा कस काय शांत? तू आता उलट आमच्याकडे यायला पाहिजे होतं, सांगायला पाहिजे होतं. आम्ही तुझ्याकडे आल्यावर तू पाहिलं म्हणल्यावर तुला काय त्याचा फायदा? टेन्शन आल्यामुळे ह्यांना काहीतरी मिळत असेल ताई म्हणून त्यांनी असं केलं. अरे पोरा, तू किती जणांच्या घराला आता हे असं करणार? लोक हानते ना आपल्याला येऊन इथं. तुझ्या नादाने मी बायांना पैसे लावायला लावले. अहो पण हा? ठीक आहे मस्त मान्य आहे पण मी पण दुसऱ्याच ऐकून तर मी बसलो मग आता सांगू नका पैशाची वाट लावून द्या आमची. तुमचं तुम्ही काही बघा. हे तुला काही कळतं का? अरे मी सोनं तुला दिलं आणि हे नकली घालून नेलं. ते अजून त्या बाबाला माहित सुद्धा नाही नकली का असली आहे. अहो काकू खरंय मस्त मान्य आहे पण माझं बी गुतवल्यात ना मी पण तोट्यातच आलो ना हो आता. ताई ह्यांचं काय अरे नाही तू बघा काय बघा. तोट्यात आला? तू सारं घर घातलं ना आमचं. अहो, तुला काही कळतं का? हा? अहो, भाऊजी तू पैसे असं द्या काय सांगू करतो? अरे नका. पैशाची सोय कर, पैशाची सोय कर. तुला सांगितलेलं कळतं का? अहो हा? काकू मी काय केलं माझ्या तू काय हातात केलं म्हणजे? गुतवलं होता. अरे तुझ्यामुळे आम्ही पैसे गुतवलेत ना. घरातले हानतेन का ठेवते ना आम्हाला? तू पहिली पैसे फोन करते माणसाला, उठायचं काम नको. आम्हाला फोन सांगू कर. नका आम्हाला पैसे हा. पाहिजेत कसे पण द्या आणून. अहो काकू त्या सकाळ माणसाला तू फोन कर आणि पैशाची सोय कर. काकू मी सकाळ धरून त्याला फोन लावतोय राव तुम्ही विश्वासच कुणाचा नाही माझ्या वहिनीला मी सांगतो विश्वास तुम्ही. नाही आम्हाला वहिनीचं नाही पैसे बाबा. द्या बाकीचं तुला काय सांगू माहित नाही नका. ते तो चुलता कसा करीन मला? तो दादाने मी पैसे गुतीले, तुला मी आता सोडणार नाही, बांधून टाकीन इथं. अहो त्याचा फोन बी बंद लागतोय बघायचं तुम्हाला एक तू मिनिट फोन लावून बघ. ते फोन तुला काय काहीतरी- सांगू नका फक्त पैसे द्या तुला बाकीचं बघा फायदा तुमचं असन तुम्ही. बाबा त्याच्यात काहीतरी. तू नाही ना हो. थांबा एक मिनिट तुम्हाला लावून दावतो फोनच लागा नाही राव. अरे तू नाटक नको करू. आता मी काय अरे सांगू? सोमा, आम्हाला काय सांगू नका. सांगावं तुला आता? तू काहीतरी कर बाबा फोन पैशाचं. तू ना आम्हाला पर डुबायचं काम केलं. तू इकडे पहिला उठ आणि सांग आम्हाला त्या पैशाचं नेमकं काय केलंस तू? अहो का अरे अहो. काय 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 करतो नुसतं अहो, काय काय? मी तुम्हाला आता त्यांच्यात एकदा फोन परत लावून वाटतो तू फोन नको लावू, तू नका लावू पैशाची गड्या, सोय कर. पैशाची सोय लावा. अहो काकू मग तुम्हाला बी आशा होतीच की राव तेवढी फार आशा होती म्हणून तर केलं ना पैशाची सोय लावा. तुम्ही घरी काय सांगायचं आम्ही? विश्वास तुझ्यावर होता ना. अहो, मला बी मस्त मान्य होतं पण आता त्या माणसाने विश्वासघात केला मी करणार तरी काय आ, तुम्हाला माहित होतं ना तुम्ही तर म्हणले माझे विश्वासाव द्या आणि आम्ही लय पैसे केले आणि काय केलं तुम्ही? आता माझं आलत म्हणून तुम्हाला म्हणलं मी मग आमच्या टायमाला गेलो बाई. मला सांगू नका पैशाचं द्या. आता अवघडच झालं बाबा, आता लयच अवघड झालं. आई, तुला थोडे काय तरी करावं? पैसे नाहीत बोला. ताई. एवढ्या पैशांचं काय करायचं? जवळ डाग 7 डुबलं लाख रुपये ठेवलंय. गुतवले सगळ्यांनी आम्ही. बरं, काय भानगडे हे कशामुळे एवढा कालवा करीत येते अगं आई मी किस्तामध्ये पैसे गुंतवले होतं का नाही हा आता माझं पैसे येत होतं म्हणून मी ह्यांना म्हणलं हे म्हणले तुला पैसे कुठून येतात वहिनी बिन काकू बी म्हणल्या तर त्यांनी विचारलं मग मी सांगितलं बाबा किसका मधून हाय बा मला पैसे येतात मग मी म्हणलं, आता ठीक आहे, काय तुम्हाला तू देतो किसका तुम्ही. मिसका अगं पण किसकाला लाव काढी इथं. ए, पहिले तो बी विचार करायचा, तुला बी आशा होती रुपयाची 2 रुपये व्हायची. अहो. मग आता वरच्याने फाशी दिली मग काय करणार का? ह्याला फाशी देता काय तुम्ही? आता त्यांना तुम्हाला नाही सुचलं काय आधी? आपण त्यांना माहित होतं त्यांच्या विश्वासात दिलं. ते म्हणले लय जवळचं आहे ना असं आहे न तसं आहे. वरचं कोणाला माहिती आजची चालू घडी आहे पावलाच बुद्या अहो, बदलतील, वरचं हाय वरचं आत्या, काय पण आता घरचे काय सांगू सासूला आणि त्यांना? अहो, डाग आत्या- डुबलं ठेवलंय. अहो पण आता याला मी म्हणले होते तू खरं खरं सांगते म्हणे नाही काकू तुला डबड्या डुबड्यात पैसे ठेवी तीन गुतेव पैसे. अहो वहिनी काकू तुम्हाला एक दोन हप्ते तरी आले असनच घेता कुठे एक दोन हप्ते आल्यात? कावडा बसायला आणि फांदे मोडायला झाले नेमकं. अरे कसं हप्ता फिरता तो काय तो डॅशबोर्ड लावून दिला तोच रोज झोपता नाही उठता नाही पाहत होता आम्ही त्याला पैसा बघून नाही तरी समाधान भेटत होतं. आता ते दिसेना. आता सारच उडलं यार बरं ते. झालं मग रोज बघत आहे ना, आता रोज बघत वाचा. आ, काय बघायचं हा. रोज? अहो काय बघायचं? आत्या तुम्हाला काय आधी नाही कळलं काय? आपण ह्यांना कळलं नाही का? नाही, एवढा देवारा करून घ्यायला. आता माझं आलत म्हणून ते त्यांना वाटलं की मग त्यांचं बी करून याने द्यावं आम्हाला चांगलं पाण्यात घातलंय. अरे अशा दुर्दशा कशाला लोकांची स्वतःची झक मारली लोकांची बी तो झक मारली असं असतं काय कुठं? त्याला मी म्हणले होते तेव्हा तू खरं सांग उगाच कुठण्याचे काम नको करू नंतर. आता तू नको टेन्शन देऊ, आता समाधान झाली, आता बस करा. काय झालं एवढं कालवा का चाललंय? काय नाही Dashboard बाया, दिसतंय का तू बी तुमचा? आली होय, बस बाया. काय तुझे झालं पैसे आले काय का? ती मी तेच बघायला आले, म्हटलं डॅशबोर्ड दिसतच नाही, काय झालंय? म्हणजे तू बी आहे काय ह्याच्यात? हा हा आम्ही सगळे आहेत बघा. बरं केलं अहो गं बाया, तिने मग बरं. 4 लाख कुठं हिचे तोंड 5 लाख दाखवू? माझे 3 लाख. माझ्या सासरी माहेरी अगं. काय सांगू, तुम्ही काय बोलले होते त्या दिवशी? माझ्या भरोश्यावर द्या वहिनी. आता मत झालं पण माझे भरोसा द्या म्हणलं मस्त पण ठीक आहे पण तुम्ही पण तुम्हाला आशा लागली सुद्धा ना की बाबा 4 पैसे आपल्याला अहो मिळणार आशा लागली होती म्हणून तर दिलं नाही तर आमचं काय कशाला दिलं असतं आता आम्ही? मी कसं काय एवढं देणार कुठाने कुठून करून. त्या माणसाने जर मला धोका देऊन पळून गेला तर मी अरे तरी पण कुठून त्या देणार माणसाने आहे? तुला धोका दिला तर तू त्याच्या चांगलं हे होतं ना जवळचा तुला माहित पाहिजे होतं ना ह्यो कसा आहे काय आहे. आता ते निघून गेल्यावर आता बसा चुना घालून तुमचं 3 लाख आणि 4 लाख 3 रुपये म्हणा आणि 2 रुपये गेलं बसा हे उदावारी. काय बसायचं झालं का? आता बोलणं झालं माझ्याकडे का? बी आता हे पर्याय काय नाही करायचं? काकू. एवढंच पर्याय की आता फक्त ते चालू होतं घ्यायची वाट बघत बसावं लागेल आता पर्याय नाही तू पैशाची सोय कर. आम्हाला नाही आम्हाला पैसे हा. पाहिजे पैसे कसं करा पाहिजे. तुझ्या काही करा. भरोश्यावर पैसे दिले पर्याय कमून नाही आम्हाला घरात ठेवते आणि घाकून देते ना घराच्या बाहेर. आता माझ्याकडे तरी काय पर्याय नाही खरं ओढला आता मी सुद्धा काही सांगू शकत नाही तुम्हाला ह्या विषयात असं कसं म्हणता भाऊजी? अहो, आता मी सुद्धा काय हातून गुंतवलं तुम्हाला बी सांगितलं ना आता माझ्याकडे पर्याय नसले मी काय करणार आहे तरी आता आता काय पण तुमचं करा. तुम्हाला पर्याय नाही मग आम्ही काय करायचं आता? आम्हाला काय पर्याय आहे? तुमचं झालं बोलणं.
अरे पण आता मला घरात ठेवते का हाकून देते ना घरातून तू आता तुझ्या ऐकून आम्ही कुठं नाही केलं एक तर ताई मी नवऱ्याला सांगितलं नाही डाग घाण ठेवलं होतं माझं तुम्हाला तर माहिती आहे. आता काय करायचं बघा. आता माझ्याकडे बी पर्याय नाही कडे शेवटचा उरलेला. काय तारा झाली तुमची तो कशाला का उद्योग वाढविला हा ना उद्योग करून घेतला ह्या कार्ट्यांचा बी नीचा बी हा स्वतः झक मारली आणि ह्यांचा अधिक उद्या काढा अजिबात नाही मला हे पटणार घरी राडा. अगं एक झाली 2 झाली या तिघी बी आपल्या घरी आल्यात हा जमणार सुद्धा नाही तुमच्या देखता मारू का इथं तुम्ही मारा नाही तर काही करा पण आम्हाला आमचे अगं, पैसे लागत आहेत. काय लागत यात आता तुमचं असं काय यांच्या भरोश्यावर आम्ही पैसे दिलेले आहेत. मागला विचार करायचा लोक मागलं मोरलं नाही ह्यांनी सांगितलं म्हणून दिलं नसतं मोरले तर आम्ही कशाला दिलं असतं. किती बरं विश्वास जवळचे आहे दाखवला. म्हणून ना मी यांच्या भरले, विश्वास मी ठेवला. भरले. झोपीत दिलं काय लोक पावलाच बुद्या बदलत 1 लाख भरलं की अहो पावलेत उद्या बदलती पण आता म्हणलं आपलं दीरच आहे कुठं लोकांचं आहे सांगते यात म्हणून केलं ना आम्ही. तुम्ही केली ना अशा दुर्दशा तुमचं वाढत ना आता बसा गप आता कसं जा वाढत निघा आहे? घरी वाढते मग तुम्ही कशाला दिल्यात वाढायसाठी अहो ना. भाऊजींनी सांगितलं होतं ना आता आम्हाला सांगू नका पैसे द्यावा आता काय थोडं नाही तर 4 लाख कुठून द्यायचं. आता काय करा सांग बोल हा हे कशाला आपल्या घरी पिसळ आणून दिली अगं आई पण त्यांची बी आशा लागली होती की त्या माणसाकडून पैसे येते म्हणूनच. काय आशा लागली सांग तो त्यांना. लावले आणि आशा. निघा म्हणावं नीट अगं माझ्याकडून तर काही पैसे भेटणार मी अपेक्षा नाही बरं का तुमची पण मी एवढं पर्याय करू शकतो तो माणूस जो भेटतोय का नाही ह्याच्याकडून विचार करून बघ. तुला सांगायचे तू काही कर पण आमच्या पैशाची सोय कर पहिली. चला ए, नाही तर केस करू हा, जा याच्यावर. हा जा भले गेले वाटन जिंद्रा तुझी काय वाट केस करते बघ कसलं ना उद्या मड्याला करून ठेवलाय आई तुला मी एक सांग अरे काय हिचका घालायची पायाला काय करायचं माझं 2 शब्द ऐकून घ्या अगोदर. आपलं पैसे समज आलेत आणि पैसे जेवढं लावलेत त्याच्यापेक्षा 1.5 पट जास्त आल्यात. काय टेन्शन घेते तू आपला 1 रुपया ही डुबलेला नाही ह्याच्यात. पण हे कशाला कालो आपल्या घरी अगं, त्यांना हवस होती घेतली बाजून त्यांनी काय करायचं आपण मरून तिकडे बघू त्यांचं तिकडे काय असेल ते. आपण पैसे बुडवल्यात का नाही नाही मग चल. जो माणूस मध्ये होता त्या माणसाने बुडवत त्याचं ते बघन चल. कुठे गेली गाडी हायला हे मशीनवाल्याचा फोन हॅलो तुम्ही काय करा या मशीन घेऊन तुम्हाला संध्याकाळी देतो पैसे हा कुठे गेली ते रे तिथं मंगलताईंकडे गेलते. अरे किती वेळ झाला तुला बघतोय मी का बरं बरं ते जाऊन दे तुला माहिती आहे का ते काय कुठाना झालाय काय हो कशाचा ते नाही का तुकाराम बोडके हा ते आपल्या तालुक्यात काय झालंय त्यातली सिस्पे नावाची कंपनी होती त्यात ते पैसे भरा आणि 10% महिन्याला माघारी भेटणार असं होतं पण लय लोकांचा गोळ झालाय जाऊन दे झालं गेलं मरून तिकडे आपण आपल्या कामात पैसे गुंतवलं आपलं नाही पैसे गुंतलं बरं ते एक काम कर ना काय झालंय ते पैशाचं म्हणलं होतं होईन पण ते काय होईन ना तुझं दागिने आहेत ना ते मला दे बँकेत गहाण ठेवायचे तर आपली पाईपलाईन नाही का चालू व्हायची मध्ये त्याला चालतं ये मग घेऊन जाऊन दे मला ते हे करायचं बरं ऐका ना हा मी पण मंगलताईन त्यांच्या बरोबर नाही का हा. स्वामी भाऊजीन ते म्हणले की सिस्पीत पैसे गुतव म्हणून मी डाग घाण ठेवून पैसे डाग गहाण ठेवून माझ्या परस्पर आता तुझं काय गिन्याने गेलाय का आता पाईपलाईन कशी करायची मग जाऊ दे ना आता मला नव्हतं माहित. किती 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 पैसे उचललं होतं 4 लाख किती आता मला फाशी घ्यावं लागेल काय बावळटपणा केला लागा तो एकदा तरी मला म्हणायचं ना भाऊजीन ते म्हणले नाही का म्हणजे भाऊ- आता वाढत जाईल म्हणलं तुम्हाला नंतर लोक सांगेल तुला मी. गुखा म्हणले तू गुखाचीन का लोक म्हणले की ऐकायचं झालं ना आता आपल्या घराचं वाटोळ एक तर घर नाही आधी म्हणलं पाईपलाईन होईन मग घर बांधावा सगळा कुटाणा करून ठेवलाय आता तुला अवघड केलंय ये 1 मिनिट उठ तू मला बाकीचं माहित नाही जी पैसे आहेत ना आता हे पैशाचं तुला सांगतोय मी उगा ही लव्ह मॅरेज आपलं म्हणून मी गप बसलोय निम्म पैसे तुझ्या आईबापाकडून आणायचं निम्म मी काढतो अंगावर आता राहिली पाईपलाईन राहून दे मरून दे तिकडे आता मम्मीला त्यांना कसं काय म्हणू लाव फोन मला बाकीचं माहित नाही पैसे घालव मी तुझे पैसे भरायला तर काय मोकळाय का मी 4 लाख रुपये नशीब घर इकलं नाही घर घाण ठेवलं नाही आता ते भाऊजीन ते म्हणले मंगलताईन ते बोलले होते म्हणून केलं मी. मंगलताईन ते नाही बोलले लोकांच्या ह्याच्यावर नसतं लोक आपले वाटूनच करायला असतात कोणाचे मंगल काकूचे ह्याच्याव अरे बाई ती आता मला काय बोलावं हेच कळा नाही बाकीचं माहित नाही दागिने आता तुला भेटणार नाही ते दागिने मी सोडणार आणि मोडणार आणि त्याची पाईपलाईन करणार कळलं का बिना दागिन्याची राहता आणि काही काम कर एक काम कर तुझ्या बापाला फोन कर आणि बापाकडून 2 लाख रुपये घे मागून म्हणजे पाईपलाईन तरी होईल त्यांना बाकी कसं सांगू गेलं तर म्हणू नको पैसे जाऊन देता आपलं आपण भरू गेलं तर इरीन तरी गेलं लयच्या आशेने ना असं होत असतं त्यामुळे जेवढं आहे त्यात माणसाने खुश राहिलं पाहिजे तर 2 लाख रुपये त्यांच्याकडून मागून घे 2 लाखाचं मी बघतो आणि ते पाईपलाईनचं काय आहे ते बघू बघते फोन करून आणि पुढे ऊस गेल्याच्या पुढे मग ती फिडेन मी डायरेक्ट तुझ्या आहे नाहीच ना तर मंगल काकूला बोलून घेतो ओ मंगल काकू काकू या इकडं चांगला पराक्रम गाजवलाय तुम्ही
या. हे आमच्या प्रियंकाला सारखं काय तुमच्याकडे बोलून घेत असता? आता काय कामावर येऊन बसती. भाऊ तुमच्या बसायच्या ना 4 लाख घातला ना आमचं, राहिली ना रानातली पाईपलाईन. अरे पण आता आम्हाला त्या पोराने तुला तर माहितीये ते सोमाने सांगितलं म्हणून त्याच्या नादाने आम्ही पैसे लावले. तुम्ही इडीत, तुम्हाला कळत नाही. तुमचं तर तुमचं गेलं, आता आमचं डायगेन आमची पाईपलाईन राहिली. म्हणजे कसा विषय, बावकीला ना बावकीचं चांगलं झालेलं देखवतच नाही. म्हणजे आम्हाला तो चांगलं झालेलं देखो. आता हे जेव्हा स्पष्ट दिसते की अरे मी पण लावले. तुम्ही लावलं तुमचं बघा, पण तुम्ही आहेत पैशावाले, तुमचं कसं होईल. पण आता हे आमचं भीक मागायची वेळ आली ना आम्हाला. आता मी तिला तेव्हा सांगितलं होतं तू त्याला विचारून लाव म्हणून. पण हिला अक्कल नसून आहे वय. ती म्हणे जाऊन दे आता डबल आल्यावर मी देईन त्यांना जास्त, मग त्यांना आनंद काही होतो. नको, तुमच्या डबलच्या नादात आहे ना आमची पार वाट लागली. आता एक काम करा, हिला तुमच्याकडे अजिबात बोलूच नका जाऊ, आणि तुम्ही पण आमच्या ताराच्या कंपाऊंडच्या अलीकडे अजिबात यायचं नाही. झालं ही बसलंय झालं. अशाने तुम्ही आम्हाला राहणं नाही, घरदार सुद्धा काय लावताना. बावकीचं असंच आहे, करायला जावं भलं ते म्हणतात. भलं नाही, बावकी वाटोळे असती, मला माहिती काय आहे ती. आता एका भाषेत सांगितलं जावा तुम्ही, निघा, परत अजिबात इकडे फिरकायचं नाही. बरे बाबा तू चांगलं करायला गेलं ना आपलं चांगलं काम. आता हिथून पुढे सांगतो, गावातल्या एका सुद्धा बाईच्या घरी जायचं नाही, एका सुद्धा बाई बरं बोलायचं नाही. गेलात ना पैसे, आता बघू त्याचं 2 वर्ष आता जक मारून हे पैसे भरावं लागते ना. जा बघ घरातलं कामधंदा, आणि बापाला फोन लावते 2 लाख रुपयाला. 6.7